नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्राम पेजवर समधीकडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज आपल्या घरात असणार आहे मस्तपैकी रव माशाचं फिश फ्राय. रव माशाचं फिश फ्राय म्हणल्यानंतर मसाला बिसाला लावल्यानंतर असा काय सुगंध सुटतोय का नाही, शेजार बाजारानं असं वाटलं पाहिजे दादा वहिनीने आज माशांचा मेळावाच भरवलाय असं. मंडळी हे रव माशाचं फिश फ्राय असते बघा. हे एकदा तयार झालं तर खाताना मंडळी तुम्हाला असं वाटेल की जणू काय आसमंतातनं एकदम माशाचा महापूरच आलाय का काय असं वाटावं. अगदी तसंच आजचं हे माशाचं फिश फ्राय असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मस्तपैकी एकदम साध्या सोप्या पद्धतीनं घरच्या घरी हे फिश फ्राय कसं बनवायचं आणि त्याची लज्जतदार चव कशी असते की नाही ते शेवटी तुम्ही बघालच की. कसं म्हणतेस का बरं? नाही होय आहे की नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मंडळी नेहमीप्रमाणेच असणार आहे प्रश्न मंजुषा. याच व्हिडिओतला एक प्रश्न विचारला जाईल, त्याचं सगळ्यात पहिल्यांदा बरोबर उत्तर कोण देते का नाही त्यांना आपण गावाकडे टेस्ट मसाला एकदम घरपोच बक्षीस देणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि करूयात आता सुरुवात या रेसिपीला. चला. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार फिश फ्राय. तर फिश फ्राय बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा, आता आपण इकडे रव मासे घेतलेले आहे आणि इकडे आपण आहे ना हे तांदळाचं पीठ घेतलेले आहे आणि इकडे थोडंसं बेसन पीठ पण लागणार आहे. मिरची पावडर, हळद पावडर, आपलं घरचं कांदा लसूण मसाला, मीठ आणि 2 हिरव्या मिरची घेतलेले आहे, आलं लसूण घेतलेले आहे, कोथिंबीर आणि अर्धा लिंबू लागणार आहे. तुम्ही आहे ना कोकम पण वापरू शकताय, आमच्याकडे मिळत नाही म्हणून मी इथं लिंबू पिळून घेणार आहे. बघा, आता आपण इकडे खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यात कोथिंबीर, हिरव्या मिरची आणि आलं लसूण घालायचं आणि बारीक करून घ्यायचं. पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचंय. थोडंसं मीठ सोडूया म्हणजे लवकर बारीक होईल. हे बघा, आता कोथिंबीर, हिरव्या मिरची, आलं लसूण वगैरे असं बारीक करून घेतलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि इकडे आपण मासे घेतलेत ना त्याच्यावरतीच आपल्याला घालायचं. हे बघा, आता आपण अर्धा लिंबू आहे ना चिरून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्येच आहे ना पिळून घेऊया आणि चांगला असं आपल्याला ना सगळीकडे मसाला लावून घ्यायचा आहे सगळे माशाला. हे बघा, आता आपण सगळं लावून घेतलेले आहे. आता आपण एक 10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवूया. हे बघा, आता आपण एक प्लेटमध्ये ना आपण बेसन पीठ घालूया आणि इकडे आपण तांदळाचं पीठ घालूया आणि ह्यामध्ये आपण आपलं गावाकडची टेस्ट मधलं आहे ना आपण हे मिरची पावडर घेतलेलं आहे. मस्त रंग येतोय त्यासाठी आपल्याला मिरची पावडर घालायचं आहे आणि हळद पावडर घालूया थोडासा आणि आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला थोडंसं घालूया म्हणजे चवीला खूप छान लागते. आणि मीठ घालूया चवीपुरतं आणि चांगलं असं आपण सगळं एकजीव करून घेऊया. हे बघा, आता आपण इकडे पीठ तयार करून घेतलेले आहे आणि इकडे माशासाठी आपण 10 मिनिटासाठी मुरवण्यात ठेवलं होतं. आता हे बघा, आता 10 मिनिटं झालेले आहे. आता आपण एक एक पीस घ्यायचं आणि चांगलं असं आपल्याला असं पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे. सगळीकडे आहे ना पीठ लागला पाहिजे असं या पद्धतीने आपल्याला बुडवून घ्यायचं. हे बघा, असं आपल्याला दाबून दाबून आहे ना सगळीकडचं पीठ लावून घ्यायचं आणि एका दुसऱ्या ताटामध्ये आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. असंच दुसरं एक येते आणि असं आपल्याला दाबून दाबून हे सगळं पीठ लावून घ्यायचं. हे बघा, सगळी बाजून असं लावून घ्यायचं. सगळ्या पीसला ना असंच मी लावून घेते. ह्या पद्धतीने आपण सगळं लावून घेऊया. हे बघा, आता आपण ह्या पद्धतीने ना सगळं पीठ लावून घेतलेलं आहे माशाला. असंच आपण एक 5 मिनिटं सोडायचं आहे आणि 5 मिनिटानंतरच आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण बघा इकडं चुलीवरती इकडं कढईमध्ये मी तेल घेतलेलंच आहे. आता आपण हे तेल गरम करून घेऊया. चांगलंसं गरम व्हायला पाहिजे तेल.
हे बघा आता आपण 5 मिनिटासाठी मुरायला ठेवलं होतं तर चांगलंसं मुरलेले आहे. मुरायला का ठेवायचं म्हणजे आपण पिठामध्ये पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही, त्यामुळे ना आपण पीठ वगैरे लावलं ना ते आपण अगोदर मिरची वगैरे लावलेली असते, लिंबू पिळून घेतलेलं असते, त्यामुळं ते मासं आहे ना ओलं असते. म्हणजे त्यामुळं आपण वरती पीठ लावलं की ते पूर्ण चांगलंसं पीठ आहे ना ते माशाला बसायला पाहिजे. त्यामुळं असं आपल्याला एक 5 मिनिटं ठेवायचं. आता बघू शकताय थोडंसं फार असं ओलसर दिसतंय म्हणजे पूर्ण त्यामध्ये पीठ मुरलेले आहे. तर आता आपण आहे ना इकडं चुलीवरती तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. बघा आता मस्त तेल सुद्धा गरम आहे झालेले आहे. आता आपल्याला एक 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 तेलामध्ये सोडून आहे ना चांगलंसं आपल्याला हे तळून घ्यायचं. एक 4-4च सोडते, 4 नाही तर 5-5 सोडून आहे ना आपण चांगलंसं हे तळून घेऊया. आणि लगेच सुद्धा पलटी करायचं नाही, थोडंसं तळले की मगच आपल्याला हे पलटी करायचं. आणि थोडंसं आपण तळून घेतलं असं चांगलं लागतो आणि चवीला पण खूप छान लागते. हे बघा आता आपण आहे ना एक 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 करून आपण पलटी करून घेऊया. सगळं आपल्याला एक 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 करून असं पलटी करून घ्यायचं आणि चांगलं असं तळून घ्यायचं. मस्त असं कुरकुरीत व्हायला पाहिजे. कुरकुरीत झालं तर आहे ना खायला मस्त लागतो. चांगलं असं चुलीत जाळ करून आहे ना आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता आपल्याला परत आहे ना पलटी करून घ्यायचं आहे. म्हणजे सारखं असं पलटी करून करून ना चांगलं असं तळून घ्यायचं आहे. मासे तळायला काही जास्त वेळ लागत नाही, म्हणजे आतपर्यंत चांगलं असं तळावं म्हणून आहे ना आपल्याला असं पलटी करून करून हे तळून घ्यायचं. हे बघा आता मस्त आहे ना चांगलं असं तळलेले आहे. बघू शकता ह्या पद्धतीने तळलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. एक 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 करून आहे ना आपण हे जाळीमध्ये ठेवूया, म्हणजे पूर्ण तेल आहे ना नितळून जाईल. जरा सुद्धा तेलकट लागणार नाही. पूर्ण असं आहे ना तेल नितळलं जाते. हे बघा आपण ह्या पद्धतीने सगळं जारीत काढून घेतलेले आहे. दिसायला तर मस्त दिसालेत आणि कुरकुरीत पण झालेले आहे. बघू शकता. हे बघा जरा सुद्धा तेलकट राहिलं नाही, काय नाही मच्छीमध्ये. आता आपण इकडं ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि राहिलेले सुद्धा आहे ना आपण मच्छी असंच तळून घेऊया. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला सगळं तळून घ्यायचं. आपण थोडंसं तळले की मगच आपल्याला हे पलटी करून तळून घ्यायचं. हे बघा आता आपण एक 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 करून आपण पलटी करून घेऊया आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचं. मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेऊया. हे बघा आता हे सुद्धा चांगलं असं तळलेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. पूर्ण आपल्याला तेल नितळायला ठेवायचं. चांगलं असं तेल नितळायला पाहिजे, मगच खाताना आहे ना तेलकट लागणार नाही. हे बघा आता आपण या पद्धतीने सगळं काढून घेतलेले आहे. आता आपण चांगलंच आहे ना तेल नितळून घेऊया, मगच आपण हे काढून घेऊया. चांगलंसं तळून घेतलं की मस्त कुरकुरीत तर होतात आणि खायला पण तेवढंच चांगलं पण लागतो. तर मंडळी हे बघा इकडं मस्तपैकी की नाही रहू माशाचं फिश फ्राय तयार झालेलं आहे. कसलं भारी दिसायला लागले बघा की. नुसतं बघूनच आपण कल्पना करू शकतोय, पण तसं नाही मंडळी. खाल्ल्याशिवाय काय आपल्याला बी चैन पाडायचं नाही. त्यामुळे खाऊन बघूयात आणि मग बघूयात टेस्ट कसं झालंय. हो चालते की. बरोबर नाही घे. नाही तुम्ही घ्या.
अरे घे की नाही बघा कसं झालं तुला मी काट सांगा. काढून देऊ काय नाही 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 तुम्ही घ्या, टेन्शन घेऊ मी नको नंतर घेतो, तुम्ही घ्या. बर तू म्हणशील तसं हे बघा म्हणजे आतपर्यंत मस्त शिजलेलं आहे खातो होता हा खावा, काटा बघून खावा. हा, खाताना काटा घुसायचं. मस्तच होय. आहे का काट? तर म्हणजे मस्तपैकी कुरकुरीत असं झालेलं आहे आणि याच्यामध्ये मिरची कोथिंबीर बरंच काय काय मसाला घातल्यामुळं का नाही लय भारी टेस्ट आलं. आता खायला वेळ लागतो कारण येत असतं काट चिकन मटणावने हाणून नाही झालं, व्यवस्थित सावकाश खायला लागतंय. त्यात आम्ही कसं अशा भागात राहतो की आमच्या आजूबाजूला कुठं काही समुद्र विमुद्र नाही, म्हणजे खाण्याचं काय आम्हाला लई सराव नाही माशाचं, पण कधीतरी आपलं असा बेत करत असतो कारण हे खाल्ल्यावर काही शरीराला कुठला त्रास होत नाही, काही नाही, फक्त काटं सांभाळून खायचं नाहीतर काटा निघायचा होय की नाही. होय. हां म्हणून मंडळी हे असं फ्राय केलेलं आहे, मस्त झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि आपल्याला लवकरच 3 लाखाचा टप्पा पूर्ण करायचा सबस्क्रायबरचा, त्यामुळं पटापट सबस्क्राईब करा. आता बरीच मंडळी नुसतं व्हिडिओ बघते तो सबस्क्राईबच करत नाहीत, त्यांना बी विनंती आहे सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन दाबा. असलं चटपटीत रेसिपी तुम्हाला घर बसल्या बघायला मिळणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून टाका. आणि आता महत्त्वाच्या विषयाकडे येऊया, ते म्हणजे आपल्या व्हिडिओतला प्रश्नमंजुषा. प्रश्नमंजुषातला प्रश्न आहे का, आजच्या या रव माशाच्या फिश फ्रायसाठी फिश फ्राय कुरकुरीत होण्यासाठी कोणतं पीठ वापरलेलं आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, फिश फ्राय कुरकुरीत होण्यासाठी कोणतं पीठ वापरलेलं आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करते त्यांना मिळणार आहे आपला गावाकडची टेस्ट मसाला. त्यामुळे पटपट कमेंट करा, सगळ्यात अगोदर उत्तराची कमेंट तुमची येईल अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळं मंडळी उत्तर द्या, कमेंट करा. भेटूयात मंडळी अशाच नवनवीन गावाकडचे व्हिडिओसह रोज सकाळी 11 वाजता. तोपर्यंत खात राहा, पीत राहा, मजेत राहा. धन्यवाद.